चला रे चला ताई चला दादा, दिलीप दादांच्या चॅनलला करूया धाडा. गावरान गप्पा खेड्याचा गोडवा, मनोरंजनाचा मिळेल भरपूर खजिना नवा. म्हणून वाट कसली बघता रे भाऊ, सबस्क्राईब करा दिलीप मिसाळ एलगावकर चॅनलला आत्ताच जाऊ. आणि घंटी पण वाजवा हो लगेच. टन 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 टन. कशा आहात सर्व माझी यूट्यूब फॅमिली? बरे आहात ना तुम्ही? हो बरेच असणार यार. व्हिडिओला खूप छान सुरुवात झाली राव. काही पण म्हणा राव तुम्ही. यार मी आज बसलोय राव मस्त आंब्याच्या आणि जांभळीच्या झाडाखाली, आणि बाजूला आजी आहे. तर मला काहीतरी तुम्हाला सांगायचं राव. बसलो मला वाटलं काहीतरी यूट्यूब फॅमिलीला आपल्या लहानपणाची आठवण सांगायची राव. कारण की खेड्यागावातले आठवण म्हणजे एकदम भारी असते भावांनो. खेड्यागावातली आठवण काढली ना शहरात असताना, तर ती आठवण आपल्याला खेड्यागावाकडे घेऊन जाते. आणि काय ते खेड्यागावाचं प्रेम भावांनो, ते कधीच विसरू शकत नाही. ते लहानपणाचं जे झाडाखालचं जेवण, ते आपली आई डोक्यावरती पाटी घेऊन, हांडा घेऊन, आणि पाटीमध्ये भाकरीचा पालव आणि जे काही वस्तू शेताच्या कामाच्या असेल तर ते कामाच्याच वस्तू आई आपली घेऊन जायची. ही आठवण काही कमी नाही भावांनो. तर मी याच आठवणीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगणार आहे भावांनो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू यार. चला चला ताईनो दादांनो, सुरुवात करूया आपल्या खेड्यातल्या मजेशीर गप्पांची. आंब्याच्या झाडाखाली बसून केलेल्या त्या जुन्या आठवणी, झाडाखालचं जेवण आणि लहानपणच्या गोड गोष्टी ऐकायच्या असतील तर चला आपल्या दिलीप दादांच्या चॅनलवर. तर भावांनो, आपण ह्या झाडाखाली बसलो समजा आता, आणि ह्या झाडाखाली बसलो मी आता. मला ती आठवणच झाली. आणि खरंच भावांनो, आता आम्ही लहान होतो तेव्हा शेतावरती कामाला खूप सारे आपले शेतकरी बंधू असतील तर ते त्यांचं काम काय असतं, सकाळी 4 वाजता उठणे, बैलांचा चारा पाणी करणे, इतर काही काम उरकून शेतावरती जाणे. मग आपले घरचे काय म्हणायचे, अगं बाई मी शेतातच जेवणार बरं का, आणि शेतातच भाकरी घेऊन ये. मग आई काय म्हणायची, बाळा चल आपल्याला शेतात जायचं आहे, चालायचं आहे का तुला शेतात? मी म्हणायचो हो आई. मग मी आईबरोबर जायचो. आईच्या डोक्यावर असायची पाटी, पाटीमध्ये कळशीने हांड्यामध्ये पाणी असायचं, आणि सोबत भाजीचा डब्बा आणि भाकरी आणि चटणी पालव्यामध्ये. हे सर्व काही आईच्या डोईवरती असायचं. म्हणजे डोक्यावरती चुंबळ लावली की ठेवली त्याच्यावर पाटी, आणि आईच्या कडेला मी असायचो. एका हातात पाटी आणि एका हातात मी. मग काय आम्ही बोलत शेतात जायचो. मग आई म्हणायची, बस बाळा इथं झाडाखाली आंब्याच्या. मी तोपर्यंत बाबाला आणि आजी पप्पा असेल तर त्यांना बोलव तुम्ही भाकरी खायला. इथून जाग्याचं कुठं हलू नकोस, इथंच बसेल राहा, आणि इकडं भाकरीकडे लक्ष ठेव बरं का. कावळे येतील आणि कावळे भाकरी घेऊन जातील, किंवा कुत्रे येतील. मग मी बसायचो. आई मग आवाज द्यायची सर्वांना. मग काय, जे आपल्या शेतातले शेतकरी बंधू असतील, आई बाबा यायचे. मग मस्त हात धुवायचे, मस्त बसायचे. मग काय भावांनो, आंब्याच्या झाडाखाली बसलो. मग भाकरीसोबत काय असायचं, लोणचं, हिरव्या मिरच्याच्या चटणी किंवा लाल मिरच्याचं तिखट, हे भाकरी संग असायचं सोबत. किंवा बेसन कांदा, तुम्ही काय म्हणता झुणका, तर ते असायचं.
किंवा उन्हाळ्यामध्ये झाडाला कैरी असायची तर ती कैरी जेवणासोबत खायचो. भावांनो यार त्या काळातला गोडवाच वेगळा होता भावांनो. अरे ह्या आंब्याच्या झाडाखाली बसलो ना तर लहानपणीचे दिवसच आठवते राव. काही म्हणा राव तुम्ही. आणि त्यानंतर काय व्हायचं, जेवणं गिवणं व्हायचे. मग काय लोक शेतात कामाला लागायचे. आई शेतामध्ये काय सरकी निंदायची असेल तर सरकी, किंवा उन्हाळ्यामध्ये वावरातले काडी कचरा असायचं तर ते काडी कचरा वेचायची. मग दुपारच्या वेळेस परत माणसाला जेवणाची सुट्टी व्हायची. मग परत जेवायला बसायची. मग त्यानंतर काय व्हायचं, जेवण करून थोडं विश्रांती घ्यायची. मग त्या तिसऱ्या पाराच्या सांजाला मग घरचे मग कामाला लागायचे. कामाला येऊन परत घरी यायचे. ढोराचं शेणपाणी करायचे, चारा पाणी करायचे. तर सगळं काही काम उरकून मग रात्रीचं जेवण असायचं, ते पण मस्त एकदम भारीचं. आणि त्यानंतर काय मग शेतावरती जायचं. आपल्या मोत्याला भाकर घेऊन जायची. मोती म्हणजे आमचा कुत्रा होता, त्या कुत्र्याला पण भाकर टाकायची. पण तो मोती शेतातली खूप राखण करायचो. परत दुसऱ्या दिवशी जायचं, परत शेतामध्ये बसायचं, भाकरी खायचं झाडाखाली. एकंदरीत आठवण इतकी भारी होती भावांनो. म्हणून म्हणतो भावांनो, झाड आपल्याला बरंचसं काही शिकून जातं. त्या झाडाखाली बसलेले माणसं हे आपल्याला डोळ्यामध्ये ते दृश्य दाखवतो. झाडाखाली माणसं जेवण करू राहिले, सोबतची शिदोरी सोडून, हे झाड सर्व काही आपल्याला दाखवतं भावांनो. मग आई काय करायची, परत डब्बान ते शेतात वरती झाडाला टांगून द्यायचे. म्हणायचे बाळा इथं कावळे येतील, भाकरी घेऊन जातील, तेवढं लक्ष ठेव. मग काय तेवढं तर मग लक्ष ठेवावंच लागायचं बाबा. इतके कावळे भयानक होते भावांनो. आणि तुम्हाला कधी आठवतं का भावांनो, तुम्ही शेतात कधी भाकरी खाल्लेल्या आहे का रानामध्ये? हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं भावांनो. इतका भारी भारी खेड्यागावातली आठवण असते रे भाऊ. म्हणून म्हणतो, शहरातल्या बिल्डिंगीपेक्षा आपल्या शेतातल्या झाडाखाली छान भाकरी खाता येतात रे भाऊ. आणि काय तो लहानपणीचा झाडाचं दृश्य, लहानपणीचा आठवणीचा उजाळा हे झाड दाखवून दिलं मला. आणि त्याने सांगितलं की आपल्या यूट्यूब फॅमिलीला काहीतरी बोल. तू इथं यायचा शेतामध्ये आणि इथं झाडाखाली तू जेवायला बसायचा. हे सर्व तू यूट्यूब फॅमिलीला तुझ्या मनातल्या आठवणी काय आहे ते सांगून दे. हां, असं मला झाडाने सांगितलं बरं का. तर भावांनो, खरंच तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला तर ते व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. आणि व्हिडिओला स्किप नका करूया. तुम्ही लाईक कधी केले ना तर ते माझ्यासाठी प्रोत्साहन म्हणून असं, माझा उत्साह म्हणून असतो तुमचं लाईक म्हणून. आणि एक कमेंट म्हणजे माझ्या मनाला एक प्रेरणा मिळते. आणि सबस्क्राईब करा भावांनो, ही तुम्हाला कळकळीची विनंती भावांनो चॅनलला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.